दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी एका डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता. ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं CBIची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना सोमवारी. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडनं पैसे मिळतात ते बघावेत. काय बोलतो आपण? थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता तू बघणार? तू कोण होतास का त्यावेळेला? अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा सुद्धा मालक झालास ना, तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालं आहे त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं. एक गोष्ट मला आपलं सांगायची आहे. अनिल परब साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात. चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्याविषयी होती, पौर्णिमा होती, त्याविषयी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे. बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती. त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता. त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते. आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही. तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे. आपण शिकली व्यक्ती आहोत. हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय. आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं. आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल. आपल्याला हात जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे. त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे. तेव्हा हे सगळं थांबवा. मी नवीन नाही पक्षामध्ये. 50 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत. तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही. दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना. आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः. मी काल पण ते सांगितलं होतं. माझं उद्धवजींना आव्हान आहे. हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धवजींना माझं आव्हान आहे आपण बोलावं. नाही तर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल. माझी तयारी आहे उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव होते. स्टोववरती जेवण बनवत होती खेळला. स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यामुळे मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार. हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती. 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजू त्या कॉटमध्ये एक रूम घेऊन. तर तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना याच्यावरती मी दावा टाकेन. मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी मानहानीचा दावा टाकेन. 100% टाकेन. आता बोला. ही खोटी अफवा देऊन आमची मानहानी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट नव्हती. ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी
विक्षिप्त हवा करत होती एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलं आहे. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावायची आम्हाला गरज नाही आहे. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढले ना, मला दुःख झालं आहे, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला दाखवीन मी आता, तुला दाखवीन. होती आपण आता आलाच वाटतं, आपण आता बोललो वाटतं मी बोललो तिच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला की पडत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला उचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोडं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी CBI चौकशी मागेन ह्या सगळ्या घटनेची. आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला. कारण मी होतो तिथं कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तुला दिसत कसं आहे बाबा, तुला दिसणार नाही आता. बोला, उद्धवजींनी सांगावं ना. बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं. मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं, दाखवावं. त्यांनी दाखवावं ना, त्या हिंमत असेल तर. हे वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून ते खुर्चीवरती. या काही जगानं पाहिलंय ना. 14ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला, इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का, कोणी बघितलं होतं का आतापर्यंत. इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत, नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं. आणि हे खातं घ्या का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडाला आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिलं तर तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर रावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना. मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता. आणि अनिल परब बोलणार कोण, बोलू ना उद्धव ठाकरे बोलू देत ना. असं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलू देत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का मग तुम्ही म्हटलं अनिल परबला, बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे दिवाकर रावते, रामदास कदम या दोघांच्या आमदारक्या पण काढल्यात, मंत्रिपद पण काढलं. कशासाठी. आणि अपक्षाने घेता तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचा. आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत, बोलवलीत. वा रे वा. साहेब असते तर रामदास कदम साहेब असते तर रामदास कदम दिवाकर रावते दोघेही मंत्रिमंडळ. माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. घेतला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडामध्ये घालताय. अजून मी आक्षेप घेतलेला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय. ते तर आपल्या शब्दापर्यंत मागे घ्या.